आफ्रिका खंडात एक भीषण दुर्घटना घडली आहे। आफ्रिका खंडातील कँगो देशातील नदीत बोट बुडाली आहे। या दुर्घटनेत तब्बल 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। या घटनेने कँगो देशात खळबळ उडाली आहे। सोमवारी रात्री ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार या बोटीत मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने ही दुर्घटना घडली आहे। सामान्यतः बोटीच्या क्षमतेनुसार प्रवासी बसवणं गरजेचं असतं, परंतु या बोटीत जास्त प्रवासी बसले होते, त्यामुळे प्रवाशांचे वजन जास्त झाल्याने ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेसंदर्भात कँगो देशाचे राष्ट्राध्यक्ष फेलिक्स शिसेकेडी यांनी बुधवारी माहिती दिली। त्यांनी सांगितलं की सोमवारी रात्री माई नडोम्बे प्रांतात ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार ही बोट जवळपास 271 प्रवाशांना घेऊन किन्शासाला घेऊन जात होती, तेव्हा इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे बोट पाण्यात बुडाली। या घटनेत 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे।